कोल्हापूरच्या विशाळगड तोडफोडीवरून 2 गटात तेढ निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियावरती टाकणाऱ्याला मुंबईमधून अटक। अंधेरी येथील MIDC पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल। ठाकरे गट मुंबईमधील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत। मुंबईतील बहुतांश मतदारसंघावरती ठाकरे गट आग्रही। वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना रिंगणामध्ये उतरवण्याची शक्यता। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती। बांडीकुंडी वापरून गोळा केलं जातंय छतावरून टपकणारं पाणी। काही महिन्यांपूर्वीच या निवासस्थानावरती लाखो रुपये खर्च केले होते। खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूसाठी पालिका आयुक्त सरकारी यंत्रणांना जबाबदार धरा। याचिकाकर्त्या ॲडव्होकेट ठक्कर यांची हायकोर्टाला विनंती। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक। दादर स्थानकामधून 10 लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय। परळ स्थानकामधून अतिरिक्त 24 फेऱ्या सुरू होणार। वांद्रे पूर्व येथील न्यू गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये 4 दिवसांपासून पाणी समस्या। पिण्यासाठी पाणीच नसल्यानं सरकारी कर्मचारी आणि कुटुंबीय त्रस्त। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठ्यामध्ये वाढ। सध्या 7 धरणांमध्ये 38% पाणीसाठा। मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दहिसर नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मुंबईमधील मंत्रालयाच्या समोर महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधामध्ये आंदोलन। आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नवी मुंबईमध्ये पकडलेल्या 2 कोटी रुपयांच्या ड्रग्जचे क्रूज पार्टीशी कनेक्शन। या प्रकरणामध्ये अटक केलेल्या 2 आरोपींचे क्रूज पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्या आरोपीशी संबंध असल्याचं उघड। कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यावसायिकाची वरळी सी लिंकवरून आत्महत्या। आत्महत्येच्या आधी मुलाला फोन करून आत्महत्येची दिली कल्पना। युक्रांदचे ज्येष्ठ नेते अरुण ठाकूर यांचं निधन। अरुण ठाकूर यांच्यावरती आज मुलुंडमध्ये अंत्यसंस्कार। भारतीय IT उद्योग उभारणीमध्ये अरुण ठाकूर यांचा मोलाचा वाटा। अजित पवार आज विशाळगडावरती जाणार। विशाळगडावरती स्थानिकांची अजित पवार भेट घेणार। विशाळगडावरच्या तोडफोड प्रकरण ठाकरे गट आक्रमक। योग्य कारवाई करा ठाकरे गटाची मागणी। ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांकडून पोलीस विशेष महानिरीक्षकांना निवेदन। पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी महाडमधून केली अटक। शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर अटकेमध्ये। पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसल्यावरती अजित पवारांनी घेतली आज पदाधिकाऱ्यांची बैठक। पुढच्या शहराध्यक्षाच्या नावावरती झाली चर्चा। 21 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा अजित पवार पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। भोसरीचे माजी आमदार विलास लांडे अजित पवारांच्या बैठकीला हजर। लांडे यांच्या मार्गदर्शनाने तुतारी घेतल्याचा दावा करणारे पदाधिकारी संभ्रमात। 21 जुलैच्या बैठकीची जबाबदारी विलास लांडेंवर। आगामी काळामध्ये विलास लांडे आपलाच प्रचार करतील। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेल्या अजित गव्हाणे यांचं वक्तव्य। बारामती शहरातील नूतन ST बस स्थानकावरती जाऊन सुप्रिया सुळेंकडून पाहणी। सुप्रिया सुळेंची प्रवाशांची विचारपूस करत त्यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या। यंदा आषाढी यात्रा काळामध्ये एकादशीपर्यंत 13,96,072 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी। आरोग्य विभागाकडून गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत काढला। पंढरपूरमध्ये आषाढी द्वादशीला चंद्रभागेमधून काढला 3 टन कचरा। BVGच्या 400 कर्मचाऱ्यांकडून चंद्रभागेची स्वच्छता। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये पुन्हा अतिवृष्टी। 24 तासात 85 मिलीमीटर पावसाची नोंद। चांदोली धरणातून 1649 क्युसेकनं वारणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। पुण्यामधल्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता तर घाट परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता। प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन। रायगड, पुणे आणि साताऱ्याच्या डोंगराळ भागासाठी ऑरेंज अलर्ट। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा वाढला। खडकवासल्यासह 4 धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाणीसाठा अधिक, त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। सांगलीच्या खानापूरमध्ये मोहरमच्या निमित्तानं
सोंगांचा कार्यक्रम संपन्न। सोंगे काढण्याची अनेक पिढ्यांपासूनची परंपरा। कडक लक्ष्मी आणि वेगवेगळे मुखवटे परिधान केलेले युवक आकर्षणाचा केंद्रबिंदू। पश्चिम महाराष्ट्रामध्ये झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ। पुणे, कोल्हापूर आणि नगर परिसरामध्ये 28 रुग्णांची नोंद। पुणे शहरामध्ये झिकाच्या आणखी 3 रुग्णांची नोंद। लोहगावमधील 49 वर्षीय पुरुष, सहकार नगरमधील 14 वर्षीय मुलगी आणि कोथरूडमधील 27 वर्षीय महिलेचा यामध्ये समावेश। पुण्यातल्या झिकाची रुग्णसंख्या 24 वर। ₹1,500 काय होतंय? लाडक्या बहिणींनाही 10,000 रुपये द्या। खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला। सरकारनं ₹1,500 महिलांची बोळवण केली। मतदानासाठी ₹1,500 देत आहात का? यशोमती ठाकूर यांचा सवाल उपस्थित करत टीका। वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला हवं होतं। सरकारनं भाड्यानं वाघनखं आणली, ती वाघनखं मिळवलेली नाहीत। वाघनखांवरून जयंत पाटलांची प्रतिक्रिया। वाघनखं शिवरायांची नाहीत, काही इतिहासकारांचा दावा। वाघनखांच्या संदर्भामध्ये जाणकारांचं मत लक्षात घेणं गरजेचं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान। विरोधी पक्षाचे नेते म्हणजे इतिहासकार नाही, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक। वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेवरून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीच्या आधी समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही खुला होणार। सप्टेंबर अखेरीस काम पूर्ण होणार। MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळ्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयामध्ये धडक। आतापर्यंत प्रशासनानं काय केलं? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा अधिकाऱ्यांना सवाल। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगेंची घेणार भेट। दोघांमध्ये बराच वेळ झाली चर्चा। 20 जुलैपासून जरांगेंचा आमरण उपोषणाचा इशारा। भर पावसाळ्यामध्ये मराठवाड्यातील 457 गावं, 89 वाड्यांना 714 टँकरनं पाणी पुरवठा। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी मराठवाड्यामध्ये पाणी टंचाई। जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यातली धरणं तळालाच। जायकवाडीसह एलदरी आणि लोअर दुधनाच्या पाणी साठ्यामध्ये अजूनही वाढ नाही। मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट। बीडमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन। कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामं खोळंबली। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून बिबट्याचा वावर। वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू। डेंग्यूच्या प्रश्नावरती काँग्रेस आणि ठाकरे गट आक्रमक। नाशिकमध्ये महानगरपालिका आयुक्तांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांना डेंग्यू झाल्याची प्रतिकृती भेट। नाशिक महानगरपालिकेचे छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं। एबीपी माझाच्या बातमीनंतर महानगरपालिकेला जाग। काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून 7 रोगांवरती नियंत्रण आणण्याचं निवेदन। नाशिकच्या इगतपुरीमध्ये भावली धरण परिसरामध्ये पोलिसांचा खडा पहारा। उल्लडबाज पर्यटकांवरती नाशिक ग्रामीण पोलिसांची नजर। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। शेतामध्ये पाणी साचल्यानं कपाशीसह अन्य पिकं सडून गेली। शासनाकडून नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकऱ्यांवरती आत्महत्येची वेळ। धुळे जिल्ह्यामधल्या शिंदखेडामध्ये पावसामुळे कपाशीचं पीक पाण्याखाली आल्यानं या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 90% पेरणी पूर्ण, मात्र अजून काही भागांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। लघु आणि मध्यम प्रकल्पामध्ये अवघा 50% पाणीसाठा। कांदा चाळ उभारणीचे अनुदान बंद करण्याचा राज्य सरकारकडून शुद्धीपत्रक काढत निर्णय। या निर्णयावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून टीका।
कांदा चाळींना मिळणारं अनुदान बंद करण्याचा निर्णय, राज्य सरकारच्या निर्णयावरती कांदा उत्पादक नाराज, निर्णय मागे न घेतल्यास कांदा उत्पादक संघटनेचा आंदोलनाचा इशारा. निसर्गाची कृपादृष्टी राहावी म्हणून आदिवासी बांधवांकडून करण्यात येणाऱ्या नेवती पूजनाला सुरुवात. निसर्ग आणि सातपुड्यामधील आदिवासी बांधवांचं नातं जपणारी परंपरा आजही कायम. नंदुरबारच्या शहादा तहसील कार्यालयाच्या जवळ असलेल्या भेंडवा नाल्यामध्ये 6 महिन्यांचं बाळ वाहून गेलं. पती पत्नी बाळासह बाईकवरून जात असताना आईच्या हातातून बाळ निसटलं. मृत बालकाला जवळ घेत आईचा आक्रोश. नाशिकमधील कोपर्ली खुर्दच्या हद्दीमध्ये अवैध दारूचा अड्डा स्थानिक महिलांकडून उद्ध्वस्त. हॉटेलची महिलांकडून संपूर्ण तोडफोड करून पुन्हा एकदा दारू विक्री न करण्याचा दिला सज्जड दम. नांदूर नाका टाकळी गावामध्ये ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. अपघातामध्ये ट्रक आणि ट्रॅक्टर चालक दोघेही गंभीर जखमी. पुलाच्या शेजारीच अपघात घडल्यानं एक मोठा अनर्थ टळला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील पहिने परिसरामध्ये फ्री स्टाईल हाणामारी. धबधब्यावरती निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. अकोल्याच्या बाळापूरमध्ये विमा कंपन्यांसोबत बैठकीला तहसीलदार आणि कृषी अधिकारी गैरहजर. आमदार नितीन देशमुख यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना कोंडलं. चांदीवाल आयोगानं 100 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणामध्ये मला क्लीन चिट दिलेली आहे. सरकारनं अहवाल जाहीर करावा. अनिल देशमुख यांनी सरकारकडे केली मागणी. अहवाल जाहीर न केल्यास कोर्टात जाऊ असा दिला इशारा. समृद्धी महामार्गावरती भगदाड दुरुस्त करण्याचं काम अखेर सुरू. मुंबई कॉरिडॉरवरील चेनेज 332.6 यावरील पुलावरचं भगदाड एबीपी माझानं समोर आणलेलं होतं. भंडारा तालुक्यातल्या शहापूर, धारगाव, पहेला आणि पवनी तालुक्यामधील कोंढा या 4 महसूल मंडळांमध्ये पावसानं सरासरी 100 ओलांडली. भंडारा जिल्ह्यामधील गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. अतिवृष्टीमुळे भंडाऱ्याच्या काही भागामध्ये जनजीवन विस्कळीत. अनेकांच्या घरासमोर पावसाचं पाणी साचलं. भंडारा शहरामधील खात रोड मार्गावरती यशोदा नगरीमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी. पाण्याच्या प्रेशरमुळे रस्ताही वाहून गेला. वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस न झाल्यानं धरण साठ्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ नाही. अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी. धोकादायक ठिकाणी जाऊन हुल्लडबाज तरुणांचं फोटो सेशन. वाशिमच्या काटा आरोग्य केंद्राची इमारतीला अनेक ठिकाणी गळती. उपचाराला आलेल्या रुग्णांना मोठा फटका. नवीन इमारत मंजूर होऊनही बांधकामाला सुरुवात नाही. खासदार प्रशांत पडोळे यांनी गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये शेतामध्ये उतरून केली भाताची रोवणी. मात्र फोटो सेशन झाल्यानंतर खासदार लगेच बाहेर निघाले. त्यामुळे विरोधकांकडून पडोळेंवरती टीका. विविध मागण्यांसाठी नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात. वर्ध्याच्या पुलगावमध्ये खोटी ओळख निर्माण करून तरुणाकडून मुलींची फसवणूक. तरुणाकडून मुलीच्या धर्मपरिवर्तनाचाही आग्रह. खासदार अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषद घेत केली कारवाईची मागणी. चंद्रपूरमध्ये वैनगंगा नदीमध्ये उडी घेऊन तरुणीची आत्महत्या. नीरज गावाच्या जवळ नदी पात्रामध्ये मृतदेह सापडला. अकोल्यामधील बाळापूरमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये मुलानं रागाच्या भरामध्ये स्वतःच्याच वडिलांना पेटवलं. उपचाराच्या दरम्यान वडिलांचा मृत्यू. आरोपी आकाश इंगळेवरती हत्येचा गुन्हा दाखल. फरार आरोपी सुमित ठाकूरला नागपूर गुन्हे शाखेकडून अटक. आरोपी सुमित ठाकूरवरती नागपूरमध्ये 3 गंभीर स्वरूपाचे गुन्हे. सिंधुदुर्गमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन. ठाकरे गट, शरद पवार पक्ष आणि सावंतवाडीमधल्या प्रलंबित एसटी बस स्थानकांच्या मागणीसाठी आक्रमण. तळ कोकणामध्ये पावसाची संततधार सुरू. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील 21 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील सर्वात मोठे तिलारी धरण, 2 मध्यम आणि 13 लहान धरणं ओव्हरफ्लो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे होडावळे पूल पाण्याखाली। वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावरती वाहतूक ठप्प। मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गमधील तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट। लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील अंजनारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली। काजळी नदी पाण्यात पात्राच्या बाहेर आल्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरामध्ये पाणीच पाणी। कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी 12 लाखांचा दंड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।